की एवढी करून धाव धाव नाही रुपया भेटाना, वर्षामागून वर्ष गेले हो पण कर्ज आणखीन नाही फिटाना, अशी या शेतकऱ्याची परिस्थिती. आणि आपल्याला काय शिकवलं? उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हे फक्त कानाला ऐकायला आणि तोंडाने बोलायला चांगलं वाटतं. खरं शेतकऱ्याची परिस्थिती खूपच बिकट आहे. प्रत्येक आमच्या शेतकऱ्याच्या ताईसाठी गळ्यातलं मंगळसूत्र किती महत्वाचं आहे. अहो, तिने मंगळसूत्र पण गहाण ठेवलं मन मोठं करून. शेतात पिकन धान्य असं वाटलं होतं येईन पोते भरून. मंडळी नमस्कार. आपण जेवताना सहज ताटातला जो घास खातो, पण त्या एका घासामागं आपल्या शेतकऱ्याची रात्रंदिवसाची मेहनत, आणि मेहनत केल्यानंतर जर हातात पदरात काही पडत नसेल तर त्याची वेदना काय होते हे खरं तर माझ्या कवितेत मला मांडता येणार नाही, परंतु तरी सुद्धा मी एक छोटासा प्रयत्न केला. 1 वर्षानंतर हा व्हिडिओ येतोय या चॅनलवरती, तर मी सर्वांना विनंती करेल, रिक्वेस्ट करेल की प्लीज ही कविता शेवटपर्यंत नक्की ऐका आणि मी जोडलेली ही कविता कशी वाटली शेवटी कमेंट करून नक्की सांगा. पहिली ओळ आहे माझ्या कवितेची की बऱ्याच दिवसापासून या पावसाने लावली नुसतीच झड. की बऱ्याच दिवसापासून या पावसाने लावली नुसतीच झड. मी म्हटलं पड बाबा पड, पण किमान चांगलं तरी पड. कारण थोडा फार पाऊस आला तर सगळीकडे शेतकऱ्याच्या शेतामध्ये आजूबाजूला सगळीकडे नुसती चिकचिक होते आणि साधे जनावरं सुद्धा बाहेर सोडता येत नाही. मग पावसाने जणू ते माझं ऐकलं. मग पाऊस आला रिमझिम, त्याने फक्त अंगणच ओलं केलं. मग पाऊस आला रिमझिम, त्याने फक्त अंगणच ओलं केलं आणि शेतात गाय वासराचं पुन्हा मरण झालं. की शेवटी लईच जोरात पाणी आला, शेतकरी म्हणे मला तर आता काहीच सुसाना. की शेवटी लईच जोरात पाणी आला, शेतकरी म्हणे मला तर आता काहीच सुसाना. अहो, खर्च झाला अफाट पण आणखीन शेतात माल दिसना. कारण लहान लेकरासारखं शेतकरी जोपर्यंत तो माल चांगला दिसत नाही टवटवीत, तोपर्यंत शेतकऱ्याच्या हृदयाचा ठोका पडत असतो की मी कर्ज काढलं ते फिटन की नाही. आमच्या शेतकऱ्याची ताईची परिस्थिती मग अशी होती की मग शेतकऱ्याची बायको रडत रडत म्हणे, मग आमच्या शेतकऱ्याच्या ताई रडत रडत म्हणे हे असं आणखीन नव्हतं घडलं. माल पाळडा पिवळा नुसतं शेतात गवत वाळलं. कारण एक तर कोणी रोजगार मिळत नाही. मी जे म्हणतो ते शेतकऱ्यांच्या आमच्या ताई सगळ्या समजू शकतात की मला काय म्हणायचंय म्हणून. आणि मग शेतकऱ्याची बायको रडत रडत म्हणे हे असं आणखीन नव्हतं घडलं, माल पाळडा पिवळा नुसतं शेतात गवत वाळलं. पुढच्या कडव्यात आमच्या शेतकऱ्यांच्या ताई म्हणतात, शेतकऱ्याची बायको म्हणते आता तर मला काहीच कळाना. आमच्या शेतकऱ्यांची ताई म्हणते आता तर मला काहीच कळाना, आधी पैसे दिले हातात तरी पण मंजूर मिळाना. प्रत्येक आमच्या शेतकऱ्याच्या ताईसाठी गळ्यातलं मंगळसूत्र किती महत्वाचं आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याची गरज नाही. मी फक्त काही शब्द जोडले. अहो, तिने मंगळसूत्र पण गहाण ठेवलं मन मोठं करून. आमच्या शेतकऱ्याच्या ताईने मंगळसूत्र पण गहाण ठेवलं मन मोठं करून. शेतात पिकन धान्य असं वाटलं होतं येईन पोते भरून, पण सत्यता मात्र काही वेगळीच असते. मग पाऊस कमी झाला पण लयच ऊन पडलं. जणू पावसाने ऐकलं आणि पाऊस कमी झाला. मग पाऊस कमी झाला पण लयच ऊन पडलं. उन्हाने जणू कहरच केला. उन्हाने जणू कहरच केला. कशाचा हो माल, शेतकरी शेवटी रिकाम्या हातानेच घरी आला. अशी या शेतकऱ्याची परिस्थिती. आणि आपल्याला काय शिकवलं? उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हे फक्त कानाला ऐकायला आणि तोंडाने बोलायला चांगलं वाटतं. खरं शेतकऱ्याची परिस्थिती खूपच बिकट आहे. म्हणून मी पुढे काही शब्द जोडले. अहो, बैल झोपला आवताला, शेतकरी जेवण करता करता त्या आवता मागं पळाला. अहो, बैल झोपला आवताला, शेतकरी जेवता जेवता त्या आवता मागं पळाला. एवढी केली धाव धाव पण शेवटी पैसा नाही मिळाला. एवढी केली धाव धाव पण शेवटी पैसा नाही मिळाला. एवढी करून धाव धाव नाही रुपया भेटाना. किती मेहनत करावी लागते आपल्या शेतकऱ्याच्या मुलाला, शेतकऱ्याला, की एवढी करून धाव धाव नाही रुपया भेटाना. वर्षामागून वर्ष गेले हो पण कर्ज आणखीन नाही फिटाना. आणखीन पण शेतकऱ्यावरती कर्ज तसंच आहे की एवढी करून धाव धाव नाही रुपया भेटाना. वर्षामागून वर्ष गेले पण कर्ज काही फिटाना. अगदी शेवटाकडे येतोय आपण या कवितेच्या की शेतकऱ्यासारखी दईन कोणाचीच होईना. की माझ्या या शेतकऱ्यासारखी दईन कोणाचीच होईना. एवढे करून कष्ट शेवटी पाणी डोळ्यात माईना. शेवटी तुम्हीच सांगा सर्वजण आपला शेतकरी दादा कष्ट किती करी. शेवटी तुम्हीच सांगा सर्वजण आपला शेतकरी दादा कष्ट किती करी. तरी कर्ज नाही फिटत हो, मग बँकेची नोटीस येते घरी. तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ बघितला याचा अर्थ नक्कीच माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत पोहोचत असतील. मी सर्वांना विनंती करेल की हा माझा छोटासा प्रयत्न जर आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा
आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.